नमस्कार लाडक्या बहिणींनो, मी नितेश सोनवणे. लाडकी बहीण योजनेची ई-के-वाय-सी सुरू झालेली आहे. परंतु सर्व लाडक्या बहिणींच्या खूप साऱ्या शंका आहेत, बरेचसे प्रॉब्लेम आहेत. तुमच्या मनामध्ये कोणतीही शंका आता राहणार नाही. तुम्ही तुमच्या मोबाईलमधून, लॅपटॉपमधून, कॉम्प्युटरमधून कुठूनही ई-के-वाय-सी करू शकता. या व्हिडिओमध्ये लाडक्या बहीण योजनेची ई-के-वाय-सी कशी करायची हे मी तुम्हाला सांगणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असणार तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. असेच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असतो. चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया. तर सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमधून किंवा लॅपटॉपमधून किंवा कॉम्प्युटरमधून तुम्हाला या वेबसाईटवरती यायचं आहे. ladkibaheen.maharashtra.gov.in वर वेबसाईटवर लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. इथे आल्यानंतर इथे एक बॉक्स दिसणार आहे. त्यामध्ये आले असता इथे ब्लिंक होताना दिसेल. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी या बॉक्सवरती क्लिक करायचे आहे. या बॉक्सवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने हे पेज ओपन होताना दिसेल. आता इथे लाभार्थीचा आधार क्रमांक टाकायचा आहे. ज्या बहिणीला पैसे मिळाले असतील किंवा ज्यांचे पैसे येणे बंद झाले असतील, जी लाडकी बहीण आहे त्या लाडक्या बहिणींचा इथे आधार नंबर टाकायचे आहे. आधार नंबर जसे तुम्ही टाकणार तसेच तिथे विचारला जाईल, तसाच तिथे फिल करायचा आहे. त्यानंतर खाली यावर क्लिक करून मी OTP पाठवा याच्यावरून क्लिक केला की OTP जातो. तर नंतर पुढे OTP टाकून घ्यायचा आहे. आता पुढे दुसरे ऑप्शन आलेले आहे, ज्यामध्ये वडिलांचा किंवा पतीचा आधार क्रमांक टाकायचा आहे. आता हे कसे टाकणार? तुमच्या आधार कार्डवरती जर वडिलांचे नाव असेल तर वडिलांचे नाव टाका किंवा पतीचे नाव असेल तर पतीचे नाव टाका आणि कॅप्चा फिल करून मी सहमत आहे यांच्यावर क्लिक करून OTP पाठवा याच्यावर क्लिक करा. OTP पाठवल्यानंतर OTP टाकायचा आहे. आता येथे पुढे ऑप्शन आलेले आहे, ज्यामध्ये वडिलांचे किंवा पतीचे नाव ऑटोमॅटिकली दाखविले जाईल. जे फॉर्म भरताना तुम्ही टाकले होते ते टाकल्यानंतर जात प्रवर्ग विचारला जाईल. जर तुम्हाला समजत नसेल तर बाजूला जात प्रवर्गाचा तक्ता दिला आहे. तुमची जी काही कॅटेगरी आहे ते तुम्हाला इथे सिलेक्ट करायचे आहे. पहिल्या ऑप्शनमध्ये होय निवडायचे आहे व दुसऱ्या ऑप्शनमध्ये सुद्धा होय निवडायचे आहे. तर खाली टिक करून सबमिट करा या ऑप्शनवर क्लिक करायचे आहे. तर इथे पाहू शकता की तुमची ई-के-वाय-सी यशस्वीपणे पूर्ण झाली आहे असा एक मेसेज तुम्हाला दिसेल. तरी इथे तुमची ई-के-वाय-सी पूर्णपणे झालेली आहे. तर अशा प्रकारे सर्व लाडक्या बहिणींनी ई-के-वाय-सी करायची आहे. धन्यवाद.